ओम साईराम. तुम्हाला एक अद्भुत अनुभव सांगतो. श्री साईबाबांनी त्यांच्या भक्तांसाठी काही मिनिटांसाठी वेळ कसा थांबवला होता, तो हा अनुभव आहे. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की या कलियुगात हे कसे शक्य आहे. मग हा अनुभव नक्की ऐका. तुमचा विश्वास बसेल. हा अनुभव शिर्डी संस्थांच्या मराठी भाषेतील श्री साईलीला मासिकमध्ये 1934 प्रकाशित झाला होता. हा अनुभव सांगण्यापूर्वी आपणास विनंती करतो की जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा. श्री मदनजी नावाचे एक साईभक्त मुंबईतील गिरगाव क्रॉस लेन येथे राहत होते. ते पोर्ट ट्रस्टमध्ये काम करत असत. त्यांना 10:30च्या आधी कार्यालयात पोहोचावे लागत असे, कारण त्यावेळी ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांना प्रथम तेथील ठेवलेल्या रजिस्टरमध्ये सही करावी लागत असे. 10:30 नंतर तेथील शिपाई रजिस्टर घेऊन अकाउंट विभागात जात असे. मग जे वेळेवर पोहोचत नाहीत त्यांना लेट मार्क लागत असे. म्हणून 10:30च्या आधी ऑफिसमध्ये पोहोचणे बंधनकारक होते. मदनजी नेहमीच हा नियम पाळण्याचा प्रयत्न करीत असत, पण बऱ्याच वेळा त्यांना उशीर होई. एके दिवशी मदनजी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिससाठी घरून निघाले. तुम्हाला माहीतच असेल की 1934 मुंबईत बसेससोबत ट्रामसुद्धा धावत होत्या. मदनजी या ट्राममधूनच ऑफिसला जायचे. ते प्रथम बोरी बंदरपर्यंत एक ट्रामने जात असत आणि नंतर ऑफिसला पोहोचण्यासाठी दुसरी ट्राम पकडत असत. त्यावेळी त्यांच्या खिशात घड्याळ नव्हते. घरातून बाहेर पडताना त्यांनी जवळच्या दुकानातील घड्याळ पाहिले. घड्याळात 10:20 झाले होते. मदनजी समजून चुकले की आता 10 मिनिटात ऑफिसमध्ये पोहोचणे कठीण आहे. 10:30 नंतर ऑफिसच्या गेटवर रजिस्टर बुक राहणार नाही आणि लेट मार्क तर नक्कीच मिळणार, असा विचार करून ते ट्रामकडे धावत सुटले. तिथे 3 ट्राम उभ्या होत्या. ट्रामची एकच लेन होती, म्हणून एक ट्राम गेल्यावर दुसरी मागे येत असे. मदनजी शेवटच्या ट्राममध्ये चढले. त्याच क्षणी पहिल्या ट्राममध्ये बसलेल्या त्यांच्या मित्राने त्यांना हाक मारली आणि त्यांच्यासोबत येऊन बसण्यास सांगितले. मदनजीने विचार केला की पहिल्या ट्राममधून लवकर पोहोचू, म्हणून ते ट्राममधून उतरले आणि त्यांच्या मित्रासोबत जाण्यासाठी पुढच्या ट्रामकडे गेले. पण ती ट्राम आधीच प्रवाशांनी भरलेली होती, म्हणून कंडक्टरने त्यांना ट्राममध्ये येऊन दिले नाही. शेवटी निराश होऊन मदनजी शेवटच्या ट्राममध्ये चढले. आता तिन्ही ट्राम एकाच रांगेत धावत होत्या आणि मदनजी निराश होऊन बसले होते. त्यांना वाटत होते की मित्रासोबत पहिल्या ट्राममध्ये चढला असतो तर वेळेवर ऑफिसमध्ये पोहोचू शकलो असतो, पण आता काही उपयोग नव्हता. मदनजी महिन्यातून अनेक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने ऑफिसला उशिरा पोहोचत होते. आजही ते उशिराच पोहोचणार होते. असे लेट पोहोचणाऱ्या नोकरवर्गावर नंतर कारवाई होत असे. शेवटी त्यांनी श्री साईबाबांना प्रार्थना केली, बाबा, जर मी आज वेळेवर ऑफिसला पोहोचलो तर मी तुम्हाला शिर्डीत ₹5 पाठवेन. काही मिनिटातच ट्राम बोरी बंदरला पोहोचली. तिथून त्यांना दुसऱ्या ट्राममध्ये बसायचे होते. त्याचवेळी त्यांची नजर एका मोठ्या इमारतीवर पडली, जिथे एक मोठे घड्याळ होते. त्यावेळी वेळ होती 10:32. ऑफिसच्या गेटवर रजिस्टरवर फक्त 10:30 पर्यंतच सही करू शकत होतो, फार तर 1-2 मिनिटे जास्त. मात्र आता वेळेवर गेटवर पोहोचणे कठीण होते. उशीर तर होणारच होता. तेवढ्यात ऑफिसकडे जाणारी ट्राम आली. मदनजी खूप निराश होऊन त्यात बसले. थोड्या वेळात ते स्टॉपवर पोहोचले. तिथून मदनजी ऑफिसच्या गेटवर चालत गेले. बोरी बंदरहून तिथे पोहोचायला किमान 5 ते 6 मिनिट लागलीच होती. आता नक्कीच 10:37 झाली असणार यात शंकाच नव्हती. मदनजी गेटवर पोहोचले तेव्हा तेथील शिपाईने त्यांना हाक मारली, या या, रजिस्टरवर सही करा, मी रजिस्टर घेऊन चाललो आहे. मदनजी आश्चर्यचकित झाले. त्यांनी रजिस्टरवर सही केली आणि भिंतीवरील ऑफिसच्या घड्याळाकडे पाहिले. वेळ होती 10:32. मदनजी चक्रावले, कारण बोरी बंदरमधील इमारतीवरील घड्याळ तोच वेळ दाखवत होता आणि 6 मिनिटांनी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर ऑफिसमधील घड्याळ तीच वेळ दाखवत होती. संपूर्ण 6 मिनिटाचा वेळेचा खेळ त्यांच्या समजण्यापलीकडचा होता. ऑफिसचे घड्याळ भिंतीवर जवळजवळ 9 फूट वर होते. कोणी उशीर झाला म्हणून घड्याळाचे काटे हाताने मागे फिरू शकत नव्हते. त्याचप्रमाणे बोरीबंदरमधील इमारतीवरील ते घड्याळ दररोज अनेक लोक त्यांच्या कामासाठी पाहत असत. ते देखील उंच होते. ते जास्तीत जास्त अर्धा मिनिटे इकडे तिकडे होऊ शकते, परंतु ते 6 मिनिटे पुढे असू शकते हे शक्यच नाही. घरातून निघाल्यानंतर मदनजींनी दुकानात पाहिलेली वेळ, बोरीबंदरमधील त्या इमारतीवरील वेळ आणि ऑफिसच्या घड्याळातील वेळ यांचा मेळ काही जमतच नव्हता. मग मात्र मदनजींना शिर्डीची आठवण झाली. ट्राममध्ये बसताना त्यांनी बाबांना ₹5 देण्याचे वचन दिल्याचे आठवले आणि त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले.
बाबांनी पूर्ण 6-7 मिनिटे वेळ रोखून धरला होता. मदनजी ऑफिसच्या गेटवर पोहोचेपर्यंत घड्याळ 10:32 थांबून राहिले होते. हे आश्चर्यकारक होते. त्याच क्षणी मदनजींनी शिर्डीला जाणाऱ्या एका भक्ताला 5 रुपये दिले आणि ते बाबांच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले. साई भक्तांनो, ही घटना टाईम मशीनच्या कथेसारखी आहे. बाबा आपल्या भक्ताच्या श्रद्धेसाठी वेळ कसा थांबवू शकतात याचा हा अनुभव आहे. श्री साईबाबांची संपूर्ण जगावर सत्ता आहे. संपूर्ण विश्व त्यांच्या मुठीत आहे. ते काय करू शकत नाहीत. भक्ताची श्रद्धा अढळ राहिल्यास असे अद्भुत अनुभव येत असतात. जय साईराम. यापुढेही तुम्हाला असे अद्भुत अनुभव सांगितले जातील. जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा. जय साईराम.